श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला येणारी बुद्ध पौर्णिमा हा बुद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. यंदा 2026 मध्ये 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ही 30 एप्रिलच्या रात्री सुरू होऊन 1 मे पर्यंत राहणार असल्यामुळे उदय तिथीनुसार 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल. बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील 3 महत्त्वाच्या घटकांशी संबंधित आहे. त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण. त्यामुळे हा दिवस त्रिविध पवित्र मानला जातो. गौतम बुद्धांना भगवान विष्णूंचे 9वे अवतार मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात बुद्ध पौर्णिमेला महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच चंद्रदेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. या विशेष तिथीला पवित्र नद्यात स्नान करून गरजू व्यक्तींना दान केल्याने अनेक पटीने पुण्य मिळतं. वैशाख पौर्णिमेला भगवान हनुमंताचे पूजन करणे अत्यंत श्रेयस्कर आणि लाभदायक असते. या दिवशी हनुमानाला गुरु मानून पूजन केले जाते. यामुळे आपल्याला बल आणि बुद्धीची प्राप्ती होते. यंदाच्या पौर्णिमेला सिद्धी योगामुळे या दिवशी केलेले ध्यान आणि साधना साधकांसाठी विशेष यश देणारी आहे. भगवान विष्णू आणि बुद्ध या दोन्ही रूपांची उपासना करण्यासाठी हा एक दुर्मिळ योग आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. फक्त ही वस्तू अर्पण केल्यामुळे गरिबी नावारा उरणार नाही. आपल्याला सर्व कामामध्ये यश हे प्राप्त होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे. फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. गीतेमध्ये श्रीकृष्णांनी पिंपळाला स्वतःचे रूप सांगितले आहे. यामुळे पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान श्रीकृष्णांची पूजा करण्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होतं. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांची एकत्रित पूजा केल्याचं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं. या पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असं सुद्धा शास्त्रात म्हटलं जातं. या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने ग्रहदोष आणि पितृदोष दूर होण्यामध्ये मदत मिळते. त्याचबरोबर या दिवशी पिंपळाची विधिवत पूजा केल्याने शनी, गुरु यासह सर्व ग्रह शुभ फळ देण्यास सुरुवात करतात. या दिवशी पिंपळाचे रोप लावल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात आणि देवगुरु बृहस्पतीचे आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतात. पिंपळ हा माता लक्ष्मीला प्रिय वृक्ष आहे. वैशाख पौर्णिमेला ती या वृक्षावर येऊन वास करते. म्हणून जो कोणी या दिवशी पिंपळाची पूजा करतो त्याच्या घरात संपत्ती व समृद्धी येते. आणि म्हणूनच आपल्याला पिंपळाच्या झाडाची आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी पूजा ही करायची आहे. आपल्याला ही पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याकरता पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि यथाशक्तीप्रमाणे दान करा. पण जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे. स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पिंपळाची सेवा जी आहे ती करायची आहे. तर ही सेवा करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे. त्या कळशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं. या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तेल टाकायचे. एक छोटा खडा जो आहे तो आपल्याला गुळाचा टाकायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद कुंकू सुद्धा या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जाताना आवर्जून
गोडाचा नैवेद्य हा घेऊन जायचा आहे. तुम्ही साखर घेऊन जाऊ शकतात किंवा रवा आणि साखर एकत्र करून ते घेऊन जाऊ शकतात. आता पिंपळाच्या झाडाजवळ आपण गेल्यावर सगळ्यात पहिला आपल्याला तिकडे अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे जल घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला पिंपळाच्या मुळांना गोलाकारमध्ये अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर जो आपण गोडाचा नैवेद्य घेऊन गेलेले आहेत तो सुद्धा आपल्याला तिथे अर्पण करायचा आहे. कारण तिथे असणाऱ्या ज्या मुंग्या आहेत ते हे खातील किंवा तिथे असणारे पशुपक्षी ही साखर किंवा जो रवा आणि साखरचा आपण नैवेद्य घेऊन गेलेले आहे ते सुद्धा ते ग्रहण करतील. तर हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होत असते. त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आणि आपल्याला 11 प्रदक्षिणा हा करून घ्यायच्या आहेत. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दारिद्र्य, सर्व दुःख, सर्व दुर्दैव दूर होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर आपल्याला दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते. पिंपळाच्या प्रदक्षिणा घातल्याने विवाह लवकर ठरतो. त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी त्या पिंपळाच्या झाडाखाली एक तिळाच्या तेलाचा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा. दिवा हा तुम्हाला संध्याकाळी 6 ते 7:30 ही वेळ माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. त्यावेळेत आपल्याला हा दिवा जो आहे तो तिथे प्रज्वलित करायचा आहे. जो दिवा आपण पिंपळाच्या झाडाखाली लावणार आहे तो आवर्जून कणकेपासून तयार करायचा आहे. कारण सर्व दिव्यांमध्ये कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. जेव्हा हा दिवा शांत होईल तेव्हा त्या झाडाखाली असणाऱ्या मुंग्या आहेत, कीटक आहेत तो दिवा खाऊन टाकतील. त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहे, दारिद्र्य ते दूर होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या जीवनामध्ये असणारी जी गरिबी आहे ती नावालाही उरत नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचे कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ.